नमस्कार. लेक्चर 15मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑप्शन ट्रेडिंग हे आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि काल आपण थोडंसं ऑप्शन्सवर बघितलं होतं. ऑप्शन्सचं प्रीमियममध्ये कसा प्रॉफिट होतो किंवा ऑप्शन बाईंग किती स्वस्त असते, या थोड्याशा गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. सो आज आपण थोडंसं एक स्टेप पुढे येणार आहोत. ऑप्शन्स म्हटले की एकतर तुम्हाला मोस्ट प्रॉबेबली तुम्ही निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी या इंडेक्स फंडचे आपण ऑप्शन्समध्ये ट्रेड करतो. ओके, निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी. दुसरे ऑप्शन्स तुम्ही अजून ट्रेड करू शकतात, ते स्टॉक्सचे पण असतात. ओके, प्रत्येक स्टॉक्सचे पण ऑप्शन्स असतात. फक्त इकडे थोडीशी इन्व्हेस्टमेंट जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी 50 किंवा बँक निफ्टीचे जे ऑप्शन्स असतात ते. त्यामुळे शक्यतो लोक स्टॉकच्या ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्ट न करता स्वस्त असल्यामुळे इंडेक्स फंड निफ्टी 50 आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात. ओके, आता सेकंड एक माहिती अशी द्यायची आहे की निफ्टी 50चे जे ऑप्शन्स असतात त्यांचा एक लॉट जो आपला असतो, एक लॉट त्याच्यात मिनिमम क्वांटिटी असते 50. ओके, एक लॉट तुम्हाला मिनिमम घ्यायला लागतो जर निफ्टी 50चं ऑप्शन्स तुम्ही ट्रेड करत असाल. आणि त्या एका लॉटमध्ये 50ची क्वांटिटी असते मिनिमम. जर तुम्ही समजा उद्या 2 लॉट घेतलात तर 2 लॉट म्हणजे 50चे डायरेक्ट डबल होणार, 100. अजून वाढवलं तर 150. ओके, 50च्या हिशोबाने क्वांटिटी वाढत जाते. तसंच सेम जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करत असाल, बँक निफ्टीच्या ऑप्शनमध्ये, तर बँक निफ्टीचा लॉट आधी 25 यायचा, आता तुम्हाला 15च्या क्वांटिटीचा येतो. ओके, आता त्याची क्वांटिटी 15 येते. आता या क्वांटिटी सांगण्याचं कारण हे आहे की उदाहरण म्हणून जर समजा प्रीमियम जो ऑप्शनचा एक व्हॅल्यू असते, 100 रुपये, 120 रुपये, 150 रुपये एक व्हॅल्यू असते, त्याला आपण म्हणतो ऑप्शनचा प्रीमियम. ओके, तर ती समजा व्हॅल्यू असेल 100 रुपये, एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया. आणि तुम्ही निफ्टी 50चा एक लॉट घेत असाल तर ती 100 रुपये प्रीमियमची व्हॅल्यू इंटू एक लॉट म्हणजे 50ची क्वांटिटी, हे मल्टिप्लाय करायचं. जी तुम्हाला व्हॅल्यू येणार आहे तेवढे पैसे तुम्हाला लागणार आहे तो निफ्टी 50चा ऑप्शन बाय करण्यासाठी. सेम बँक निफ्टीचा करत असाल तर 15ची क्वांटिटी असल्यामुळे 15 इंटू समजा प्रीमियम 100 रुपये असेल तर 100 इंटू 15, 1500 रुपये तुम्हाला बँक निफ्टीचं ऑप्शन बाय करायला लागणार आहे. ओके, आता ऑप्शन म्हटले की त्याच्यात 2 प्रकार येतात. ओके, मार्केट जेव्हा वर जात असेल, मार्केट जेव्हा अपट्रेंडमध्ये असेल, तेव्हा आपल्याला जर समजा ऑप्शन विकत घ्यायचं असेल, बाय करायचं असेल, तर आपण CE बाय करतो. ओके, तर आपण CE बाय करतो. कॉल ऑप्शन म्हटलं जातं ह्याला, आपण म्हणतो कॉल ऑप्शन. जेव्हा मार्केट वर जात असतं, मार्केट जेव्हा अपट्रेंडमध्ये असतं, तेव्हा कॉल ऑप्शनची व्हॅल्यू वाढते, कॉल ऑप्शनचा प्रीमियम वाढतो, त्यामुळे आपण कॉल ऑप्शन विकत घेतो. तसंच सिमिलरली उलटं जर आपण बघायला गेलो, जर मार्केट समजा डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर आपण पुट ऑप्शन बाय करतो. ओके, PE त्याला आपण म्हणतो पुट ऑप्शन. सो मार्केट खाली जात असतं तेव्हा पुट ऑप्शन बाय करतो, पुट ऑप्शनची व्हॅल्यू वाढते. जेव्हा मार्केट वर जात असतं तेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो, कॉल ऑप्शनची तेव्हा व्हॅल्यू वाढते. ओके, आता बाईंग जसं आहे तसं ऑप्शनमध्ये जसं बाईंग आहे तसं सेलिंग पण आहे. ओके, फक्त सेलिंग ह्या फॅक्टरकडे लोक जास्त जात नाहीत कारण सेलिंगमध्ये मार्जिन खूप लागतं. बाईंग जर तुम्ही 5000 करताय निफ्टी 50चं, तेच सेलिंगमध्ये तुम्ही जर समजा PE सेल केलात, CE सेल केलात, तर तुम्हाला जवळपास एक 80,000, 1,00,000, 1,10,000 ह्या रेंजमध्ये लागतात. साधारणतः मी सांगतो की 1.5 लाखाचं तरी तुमचं अकाउंट पाहिजे, तर तुम्ही ऑप्शन सेलिंगमध्ये पडायला हरकत नाही. कारण ऑप्शन सेलिंग 1 लाखाच्या वर तुम्हाला मार्जिन मिनिमम अकाउंटमध्ये ठेवावं लागतं. ओके, आता बाईंग तुम्हाला स्वस्त आहे, सेलिंग तुम्हाला एक्सपेन्सिव्ह आहे किंवा महाग आहे. ओके, त्यामुळे जास्त करून लोक बाईंगकडे जास्त फिरतात, सेलिंगकडे न जाता. पण ह्याच्यात जी गोष्ट एक्सपेन्सिव्ह असते त्याच्यात काहीतरी आहे, काहीतरी ॲडव्हान्टेज आहे म्हणून ती एक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे जो विनिंग रेट असतो तो बायरचा 33%च आहे आणि सेलरचा 67% आहे. ओके, खूप डिफरन्स आहे. म्हणून तर तुम्हाला प्रीमियम सेलिंगसाठी मार्जिन जास्त लागतं, बाईंगसाठी कमी लागतं. कारण बाईंगचा तुम्हाला विनिंग रेशो 33% आहे फक्त, आणि सेलिंगचा 67%, म्हणजे 67% ऑफ द टाईम सेलरच जिंकणार आहे, सेलरच तुमचे पैसे घेऊन जाणार आहे. ओके, आता ऑप्शन बाईंग सेलिंग हा एक झिरो सम गेम आहे. ओके, झिरो सम गेम आपण त्याला म्हणतो. म्हणजे इथे कुठली तरी एक साईड पैसे लूज करते तेव्हा दुसरी साईड पैसे कमवते. समजा बायर
बायरने पैसे लूज केले तर सेलर कमवतो, जर सेलरने लूज केले तर बायर कमवतो. ओके, त्याच्यामुळे झिरो सम गेम आहे. इथे कुठेतरी एक दिवस सेलर स्ट्रॉंग असतात, सेलर पैसे कमवतात. ज्या दिवशी सेलर पैसे लूज करतो त्या दिवशी बायर पैसे कमवतो. ओके, सो हे थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट आधी क्लिअर करायचे होते मला ऑप्शन बाईंग किंवा सेलिंगचे, ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत. ओके, आता अजून एक एक्झाम्पल बघूया की समजा तुम्ही सी बाय केलात. ओके, मार्केट जेव्हा अपट्रेंडमध्ये आहे आणि तुम्हाला सेलिंग जर करायचं असेल तर मार्केट अपट्रेंडमध्ये असतं. जर तुम्ही सी बाय केलेलं आहे आणि जर तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्ही तेव्हा पी सेल करायचा, कारण मार्केट जेव्हा अपट्रेंडमध्ये होणार तेव्हा पीची व्हॅल्यू कमी होणार, पुट कॉलची व्हॅल्यू कमी होणार. त्यामुळे पुट तुम्ही जर बाय केला तर त्याची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तुम्ही सेल करून त्याच्यात पैसे कमवू शकतात. ओके, सिमिलरली जर समजा तुम्ही पी बाय केला आहे, ओके, पी बाय केला आहे म्हणजे मार्केट तेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्ही पी बाय केलात आणि तुम्हाला डाऊन ट्रेंड असताना काहीतरी सेल करायचं असेल, कन्फ्युजन असेल, तर तेव्हा तुम्ही सी सेल करणार. ओके, कारण जेवढं मार्केट खाली जाणार तेवढं सीची म्हणजे कॉल ऑप्शनची तुमची व्हॅल्यू कमी होणार. त्यामुळे कॉल ऑप्शनची व्हॅल्यू कमी होणार, तेव्हा तुम्ही जर सेल केला तर कमी होते व्हॅल्यू, तेव्हा सेलर पैसे कमवतो. ओके, सेलरला प्रीमियमची व्हॅल्यू कमी झालेली हवी असते, बायरला प्रीमियमची व्हॅल्यू जास्त झालेली हवी असते. ओके, सो हे एक त्याच्यात अजून एक ॲड ऑन पॉईंट मी केला आहे. ओके, आता मेन 3 प्रकार असतात. ओके, फायनली आज आपण ऑप्शन चेन फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून आणि ऑप्शन चेनमध्ये आपण स्ट्राईक प्राईस काय असते आणि प्रीमियम काय असतो हे फक्त आज बघणार आहोत. डिटेलमध्ये ऑप्शन चेन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आज आपल्याला ऑप्शनचे प्रकार फक्त शिकायचे आहेत. ओके, बाईंग सेलिंग मी सांगितलं तुम्हाला, रेशो सांगितलं की काय जास्त विनिंग साईड जास्त कुठची असते, स्वस्त काय आहे, महाग काय आहे. ओके, आता आपण त्याचे 3 प्रकार बघूया ऑप्शन्सचे. तर त्या 3 प्रकारांना आपण, पहिला प्रकार असतो ITM, दुसरा प्रकार असतो ATM आणि तिसरा प्रकार असतो OTM. ओके, पहिले आपण याचे फुल फॉर्म जाणून घेऊया आणि त्यानंतर हे काय असतं नक्की हे आपण समजून घेऊया. सो ITM म्हणजे इन द मनी. ओके, इन द मनी. ATM म्हणजे ॲट द मनी आणि OTM म्हणजे आउट ऑफ द मनी. ओके, तर 3 हे वेगवेगळी नावं आहेत, ITM, ATM आणि OTM. ओके, आता ह्यांच्यात फरक काय, तर जर समजा निफ्टी, आता करंटली आपण असं पकडूया की निफ्टी 19,500ला आहे. ओके, एक्झाम्पल म्हणून निफ्टी 19,500ला क्लोज झालेली असेल, तर निफ्टी 19,500ला क्लोज झाली आहे, त्यामुळे निफ्टी 19,500 होणार ॲट द मनी. जिथे निफ्टीची व्हॅल्यू क्लोज झालेली आहे किंवा जिथे निफ्टी करंटली आहे, ओके, ती सेम व्हॅल्यू, ती सेम स्ट्राईक प्राईजला आपण म्हणणार आहोत ॲट द मनी. ओके, त्यानंतर आपण पहिलं CEचं बघूया. हे CEचं एक्झाम्पल घेऊया जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असणार आहे. ओके, सो CEमध्ये ॲट द मनी तर आपल्याला कळलं 19,500 जी निफ्टीची सध्या करंट व्हॅल्यू असेल. ओके, इन द मनी काय होणार, इन द मनी त्याच्या खालची व्हॅल्यू. ओके, 19,400 किंवा 19,450. ओके, निफ्टी 50चे स्ट्राईक प्राईस 50 पॉईंटच्या फरकाने आपल्याला स्ट्राईक प्राईस अवेलेबल असतात. समजा 19,500 असेल तर 19,550, 19,600, 19,650, 19,700 असं 50च्या डिफरन्सने आपल्याला स्ट्राईक प्राईस असतात, पुढे पण आणि मागे पण. ओके, सो इन द मनी CE जेव्हा आपल्याला बाय करायचं असतो, मार्केट जेव्हा वर जात असतं तेव्हा इन द मनी होणार ज्या प्राईजला सध्या निफ्टी 50 आहे त्या करंट प्राईसपेक्षा मागची प्राईज. म्हणजे समजा आपण पकडूया 19,400, 19,300 किंवा त्याखाली जे काय असेल हे तुमचं झालं इन द मनी. ओके, OTM आउट ऑफ द मनी काय झालं, जिथे मार्केट अजून पोचलेलं नाही आहे, पोचू शकतं. समजा मी म्हटलं की 19,700, तर मार्केट अजून पोचलेलं नाही आहे ना तिथे, सो 19,700 तुमचं झालं आउट ऑफ द मनी. ओके, हे एक्झाम्पल होतं तुमचं CEचं. सिमिलरली आपण PEचं एक्झाम्पल बघूया. PEचं एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिलं ITM, ATM आणि OTM. आता PE आपण कधी घेतो, PE आपण तेव्हा घेतो जेव्हा मार्केट खाली जात असतं, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं, तेव्हा जे मार्केटची करंट व्हॅल्यू असेल ती करंट व्हॅल्यू तुमची झाली ATM. ओके, ATM दोन्हीकडे सेम असणार, जी काय मार्केटची करंट व्हॅल्यू आहे ते तुमचं होतं ATM ॲट द मनी. ओके,
ITM आणि OTM थोडंसं शिफ्ट होतं. ITM काय, जिथनं मार्केट आलेलं आहे, आणि OTM म्हणजे काय, जिथे मार्केट जाणार आहे. तर आता डाऊन ट्रेंडमध्ये असताना मार्केट वरून खाली आलेलं आहे, बरोबर. तर आपल्याला 19,600 तिथनं मार्केट खाली आले, त्याच्यामुळे इन द मनी झालं 19,600. मार्केट 19,500ला करंटली आहे. मार्केट मे बी 19,400ला जाऊ शकतं, ते होणार OTM, आउट ऑफ द मनी. ओके. सो PEचं पण एक एक्झाम्पल हे लक्षात घ्या नीट. करंट जे असतं ते ATM, प्राईस जिथून आली आहे ती ITM, इन द मनी, आणि प्राईस जिथे जाऊ शकण्याची पॉसिबिलिटी असेल, ओके, ते तुमचं झालं आउट ऑफ द मनी. ओके. आता हे समजल्यानंतर प्रीमियम जे असतात ITM, OTM आणि ATM, तुम्ही म्हणाल की ह्या तिघांपैकी काय आपण घ्यावं, तर शक्यतो ITM किंवा ATM, ओके, इन द मनी किंवा ॲट द मनी शक्यतो ट्रेड करताना हे प्रीमियम्स घ्यायचे ट्रेडिंगसाठी, इन द मनी किंवा ॲट द मनी. कारण काय असतं की प्रत्येक वेळी जेव्हा निफ्टीचा 1 पॉईंट वाढतो तेव्हा प्रत्येक प्रीमियममध्ये काहीतरी चढ होते, वाढ होते, खाली उतरतो, काहीतरी होत असतं, राईट. सॉरी. सो जर तुम्ही ITM घेतलात तर निफ्टीचा 1 पॉईंट जरी वाढला, ओके, प्रीमियम थोडासा ITMचा महाग असणार. ओके, पहिला आपण ते बघूया. ITM, OTM आणि ATM हे तुम्हाला एक्सपेन्सिव्ह, हे मोर एक्सपेन्सिव्ह, आणि OTM म्हणजे चीप. ओके, स्वस्त, एकदम स्वस्त असणार, तिथे जायचं नाही, कारण तिथे तुम्हाला फक्त अट्रॅक्ट करायला त्या प्राइजेस असतात, तिथनं तुम्हाला प्रोडक्ट चांगला मिळणार नाही आहे. रेअर 33% टाईम्स फक्त तुम्ही इथे जिंकू शकाल, बाकी 67% ऑफ द टाईम तुमचे पैसे याच्यात जाणार आहे. लाँग रनमध्ये OTMमध्ये जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही प्रॉफिटेबल होणार नाही, उलटा पैसा लूज करणार. त्यामुळे जरी एक्सपेन्सिव्ह आणि मोर एक्सपेन्सिव्ह असलं तरी इथे तुम्हाला प्रॉफिट जास्त होण्याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे ITM किंवा ATM घेणं प्रेफर करा. ओके. सो आपण बघूया की निफ्टीचा जेव्हा 1 पॉईंट वाढतो तेव्हा ITMमध्ये किती डिफरन्स येतो. जेव्हा निफ्टीचा 1 पॉईंट वाढतो तेव्हा ITMचा किंवा इन द मनीचा जो प्रीमियम असतो त्याच्यात 0.5 टू साधारण 0.9 व्हॅल्यू वाढते. ओके, हे पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू आहे. 0.5% ते 0.9%मध्ये व्हॅल्यू वाढते एव्हरी सिंगल पॉईंट ऑन निफ्टी 50. ओके, 1 पॉईंट निफ्टी 50चा वाढला की तुम्हाला इथे 0.5 टू 0.9%ने वाढ होणार. सिमिलरली ATM जर बघितलं तर ATMमध्ये 0.5 पर्यंत तुम्हाला वाढ होऊ शकते पर पॉईंटला. 0.4 0.5 त्याच्यात होते. पण जर तुम्ही OTM घेतलेला असेल तर OTMमध्ये 0.05% फक्त वाढ होते. त्यामुळे जरी इकडे 1 पॉईंट वाढला तुमचा प्रीमियममध्ये जास्त हालचाल फरक दिसणारच नाही, कारण हार्डली कुठेतरी एखाद पैसा त्याच्यात वाढवू शकतो, कारण 0.05% आहे फक्त. ओके, 5 पैसे फक्त वाढू शकतात. त्यामुळे OTM रिस्की असतं. ह्या कॉन्सेप्ट जेव्हा माहीत नसतात आणि लोक डायरेक्ट स्वस्त म्हणून OTMमधला प्रीमियम घेतात, 3 रुपये 4 रुपयाला एक क्वांटिटी मिळते, म्हणजे 50ची क्वांटिटी असेल तर 150-200 रुपयाला तुम्हाला हा ट्रेड मिळतो म्हणून तुम्ही घेता. पण 150-200 रुपये तुम्ही घालवूनच उठता. ओके, इथे प्रॉफिट नाही होऊ शकत. इथे कधीतरीच होणार, रेअरली, वन्स इन अ ब्लू मून, एकदा कधीतरी होऊ शकतो. पण बाकीच्या टाईम तुम्हाला कन्सिस्टंटली जर पैसे कमवायचे असतील तर शक्यतो ITM किंवा ATMमध्येच ट्रेड करा. तिथल्या व्हॅल्यूज वाढतात. 40-50 पॉईंट निफ्टी जरी वाढली तरी तुम्हाला इथे व्हॅल्यू चांगली वाढणार आणि चांगलं प्रीमियमवर तुम्हाला तुमचा प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं. ओके. सो हे आता आपण टेक्निकली जेवढं गरजेचं होतं प्रकारांपैकी शिकणं ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आता डायरेक्टली आपण जाऊया स्क्रीनवर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ऑप्शन चेन कशी बघायची. आज फक्त आपण ऑप्शन चेनमध्ये प्रीमियमची प्राईस बघू. ओके, प्रीमियम कसा कुठे असतो आणि का बघतात, कसा बघतात. सेकंडली आपण बघणार आहोत ATM, OTM, ITM तिथे कसे लिस्ट केलेले असतात. आणि थर्ड आपण बघणार आहोत स्ट्राईक प्राईस. ओके, सो या 3 गोष्टी आज आपण डिरेक्टली स्क्रीनवर जाऊया आणि ऑप्शन चेनमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो ऑप्शन चेन बघण्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन ऑप्शन चेन NAC असं टाईप करायचं आहे. ओके, गुगलवर जाऊन ऑप्शन चेन NAC असं टाईप केलात तुम्ही की एंटर दाबलात की पहिलाच जो तुमचा सर्च रिझल्ट येईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तीच आपली ऑप्शन चेन आहे. ओके, ही ओपन झाल्यावर
खूप नंबर्स दिसणार आहेत, घाबरून जाऊ नका. सुरुवातीला पहिल्यांदा आता बघताय त्यामुळे तुम्हाला असं खूप नंबर्स बघून थोडंसं कन्फ्युजन होईल, साहजिक आहे. बट हे नंबर्स आपल्याला खूप काही सांगतात. ओके, हे नंबर्स आपल्याला खूप काही डेटा देतात, आपल्याला खूप अशी माहिती देतात की मार्केट सेंटिमेंट काय आहे. मार्केट अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं, साईडवेज जाऊ शकतं, डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतं. आपल्याला हे नंबर्स खूप सांगत असतात. ओके, पूर्ण ऑप्शन चेन ॲनालिसिस आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत, कारण एकदाच हे समजणं इतकं सोपं नाही आहे ऑप्शन चेन. आज फक्त आपण ह्याच्यात बघणार आहोत स्ट्राईक प्राईस आणि तुमचं प्रीमियमची प्राईस. ओके, आणि तिसरी गोष्ट मी सांगितली होती ATM, OTM, ITM कुठनं कसे चालू होतात. तर ह्याच्यात जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला जे स्क्रीनवर थोडंसं डार्क येल्लोइश कलर जो दिसतोय, ओके, ह्या बाजूला इकडे दिसतोय, इकडे ह्या बाजूला खाली दिसतोय, तर जे पण ह्या डार्क कलरमध्ये येल्लोइश कलरमध्ये आहेत ते सगळे तुमचे ITM झाले, इन द मनी झाले. ओके, हे जे पण तुम्हाला दिसत आहेत इकडे हे सगळे इन द मनी आहेत, इकडे जे दिसत आहेत ते पण तुम्हाला इन द मनी आहेत. वर बघा हे कॉल्स म्हणजे CEचे सगळे प्रीमियम्स आहेत, राईट साईडला हे सगळे पुटचे प्रीमियम्स आहेत म्हणजे PEचे. ओके, आता मध्ये जे हे प्राइजेस दिसत आहेत ही झाली तुमची स्ट्राईक प्राईज. आता आज उदाहरण म्हणून मार्केट सध्या निफ्टी आहे 19,597. ओके, जवळचा काय नंबर येतो 19,600, म्हणजे 19,600 निफ्टीची झाली ॲट द मनी. आजची ॲट द मनी प्राईस झाली निफ्टीची 19,600. ओके, स्क्रीनवर तुम्ही बघताय 19,600च्या वर हे डार्क होत जातं आहे, खाली हे लाईट होत जातं आहे CE साईडला, दोन्ही बाजूला. त्याच्यामुळे स्ट्राईक प्राईस ही मधोमध असते, त्यावरचे सगळे तुम्हाला इन द मनी आणि पुट साईडचे सगळे आउट ऑफ द मनी, आणि खाली कॉल साईडचे सगळे आउट ऑफ द मनी, आणि राईटला पुट साईडचे सगळे इन द मनी. ओके, कलर लक्षात ठेवा, व्हाईट कलरमध्ये आहेत ते OTM आहेत, आउट ऑफ द मनी आहेत, आणि थोडंसं जो तुमचा येल्लोइश कलर आहे त्यात जे आहेत ते तुमचे सगळे इन द मनी आहेत. ओके, सो आता स्ट्राईक प्राईस जर तुम्ही बघाल तर 19,600पासनं तुम्हाला इथे 17,850पर्यंत स्ट्राईक प्राईस अवेलेबल आहे. ओके, मार्केट खाली पडलं तर. तेच जर समजा वर जाणार असेल तर 19,600पासनं तुम्हाला 21,500पर्यंत इथे स्ट्राईक प्राइजेस अवेलेबल आहेत. ओके, जेवढं तुम्ही लांब जाणार, आता कॉल साईडचं पहिलं आपण बघूया. ही आपली जी कॉल साईड आहे, कॉल साईडला जर तुम्ही बघितलात तर जेवढं तुम्ही लांब जाता 21,500, तर ह्या स्ट्राईक प्राईजचा प्रीमियम त्याची प्राईस आपल्याला इथे कळते. LTP जे लिहिलेलं दिसतंय त्याला आपण म्हणतो लास्ट ट्रेडेड प्राईस. ओके, LTPचा फुल फॉर्म आहे लास्ट ट्रेडेड प्राईस. सो लास्ट ट्रेडेड प्राईस ही आपली व्हॅल्यू झाली आपल्या CEच्या प्रीमियमची. तर 21,500चं जर CE तुम्ही घ्यायचं असेल तर 0.65 पैसेला फक्त मिळतं आहे, म्हणजे ₹1 पण नाही. म्हणजे 50ची एक लॉट घेतलात, 50ची क्वांटिटी, तर ₹50 पण होणार नाही, त्याच्या आत तुम्हाला ट्रेड मिळतो. पण नीट लक्षात घ्या की हे तुमचं लॉसच होणार आहे, कारण 19,600वरून 21,500पर्यंत जाणं खूप कठीण आहे. ओके, निफ्टीला. आणि सेकंडली जरी गेली तरी ती एक्सपायरीच्या आत जायला हवी. प्लस जेव्हा तुमची 21,501 होईल व्हॅल्यू इथे निफ्टीची, तेव्हा तुमचं हे ब्रेक इव्हन होईल आणि हे 0.65 पैशांचे कदाचित ₹1, कदाचित 80 पैसे होऊ शकतील. ओके, तोपर्यंत होणार नाही. त्यामुळे OTMच्या भानगडीत पडायचं नाही, आपल्याला ATM टू ITM चेक करायचं. आता आपलं 19,600ला आपलं ATM आहे, त्याची व्हॅल्यू आहे ₹80. ₹80 जर तुम्ही बघितलात, जर एक लॉट घेतलात 50चा तर ₹4,000ला तुम्हाला एक लॉट पडणार. ओके, इथे जर तुम्ही ₹80चा घेतलात, ATMमध्ये तुम्हाला मी सांगितलं की तिथे तुम्हाला 0.5पर्यंत एक पॉईंट निफ्टीचा वाढला की तिथे प्रीमियमही वाढतं 0.5%ने. सो इथे कुठेतरी प्रॉफिट तुम्ही चांगला कमवू शकता. ₹4,000 मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे असणार आहे. जसं जसं तुम्ही इन द मनीमध्ये वर जाल, म्हणजे जर तुम्ही 19,550ची स्ट्राईक प्राईस घेतला तर ₹109 तुम्हाला पडणार. सिमिलरली 19,500ची घेतलं तर ₹145 पडणार. पण एवढं वर जाण्याची गरज नाही. साधारणतः ॲट द मनी सगळ्यात स्टेबल आणि चांगलं आपण म्हणू शकतो. ॲट द मनीची व्हॅल्यू पण तुम्हाला परवडणारी असणार, कारण मोस्ट ऑफ द टाईम ती 100च्या आसपासच असणार आहे. ओके, सो त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला ऑप्शन्समध्ये बाईंग करायचं असेल कॉल्स किंवा पुट, तेव्हा ॲट द मनी शक्यतो ट्राय करा. ओके, इन द मनी जर वर बघाल 17,850 तर ₹1,735ची पण व्हॅल्यू आहे. एवढी मोठी घ्यायची गरज नाही. चेंज तिथे जरी जास्त दिसला तरी व्हॅल्यू पण जास्त आहे, त्यामुळे कुठेतरी आपण ₹80पर्यंत आपल्याला परवडू शकतो. सिमिलरली जर आपण राईट साईडला पुट साईडला आलो, पुट ऑप्शनकडे, तिथे पण तुम्ही बघाल तर 19,600ची जी स्ट्राईक प्राईस आहे ॲट द मनी आहे, त्याची व्हॅल्यू आहे इथे LTP बघा ₹67.85.
ओके. ₹67.85 म्हणजे हे पण तुम्हाला 4,000च्या आत ह्याचं तुम्हाला बाईंग पडणार आहे. त्यामुळे कुठेतरी ॲट द मनी ₹100च्या रेंजमध्ये पकडून चालायचं. त्याच्या आतच त्याची व्हॅल्यू असते आणि जसं जसं तुम्ही खाली बघाल इन द मनी तर त्याच्या व्हॅल्यूज तुमच्या वाढत जाणार. वरचं तुम्ही OTM आउट ऑफ द मनी बघाल त्याच्या व्हॅल्यूज कमी होत जाणार. ओके. हे कमी रुपये दिसतात तिथे पडू नका. नेहमी लक्षात ठेवा जी स्ट्राईक प्राईज असते त्याच्या आसपासचाच प्रीमियम घ्यायचा. म्हणजे एकतर ॲट द मनी स्ट्राईक प्राईज जिथे आहे तो, किंवा नाहीतर इन द मनी जवळपासचा, म्हणजे 600 असेल तर 550चा तुम्ही इन द मनी घेऊ शकता. ओके. त्यामुळे ऑप्शन चेन ॲनालिसिस आपण उद्याच्या याच्यात पूर्ण शिकणार आहोत की हे सगळं जे काही आपल्याला नंबर्स दिसतात ह्याच्यातले आपल्याला इम्पॉर्टंट कुठले आहेत, ह्याच्यातले आपल्याला कुठचे आकडे काय नक्की डेटा देतात आणि काय आपल्याला त्याच्यातनं समजू शकतं मार्केटबद्दल, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके. आजच्या लेक्चरमध्ये जे झालं ATM, ITM, OTM ह्या जरा कॉन्सेप्ट थोड्याशा कन्फ्युजिंग असू शकतात. त्यामुळे त्या जरा नीट समजून घ्या. आणि उद्याच्या लेक्चर व्हायच्या आधी आज तुमचं काम आहे की हा लेक्चर बघून झाल्यानंतर स्ट्राईक प्राईज आणि लास्ट ट्रेडेड प्राईज ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, कॉल साईडच्या पण आणि पुट साईडच्या पण. ओके. बिकॉज उद्या आपण ह्या गोष्टींव्यतिरिक्त जे नंबर्स दिसत आहेत त्याच्यावर आपण उद्या डिस्कशन करणार आहोत. ओके. सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल आणि ह्या कॉन्सेप्ट नवीन काहीतरी आज कळले असतील. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.